Hi friends, this is our video number 9. In this video, we have to complete these points. Those are first one, bond enthalpy. Second one, average bond enthalpy in a polyatomic molecule. Third one, reaction and bond enthalpy. And last one, numerical based on bond enthalpy. या पद्धतीने आपण आज पॉइंट्स कव्हर करणार आहे. त्यामधल्या पहिल्या पॉइंटला आपण सुरुवात करतोय तो म्हणजे बॉन्ड एन्थाल्पी. बॉन्ड एन्थाल्पी आपल्याला बघायची झाली तर बॉन्ड एन्थाल्पी बघण्या अगोदर मला एक रिॲक्शन लिहावी लागेल. ती हायड्रोजनचं एक्झाम्पल घेतोय. हायड्रोजन गॅसेस फॉर्म मध्ये मी 1 मोल घेतोय. 1 मोल ऑफ एन हायड्रोजन गॅसचं डिसोसिएशन होईल त्यावेळेला तो 2 एटम्स मध्ये काय होणार आहे, सेपरेट आउट होणार आहे. आणि त्याच्यासाठीची एन्थाल्पी आहे डेल्टा एच फॉर दिस रिॲक्शन इज 436.4 किलो जूल पर मोल. आता या रिॲक्शनसाठी जी एन्थाल्पी चेंज आहे ती किती दिलेली आहे, 436.4 किलो जूल. आता आपण असं म्हणतोय की 1 मोल गॅसियस हायड्रोजन कोव्हॅलेंट मॉलिक्यूल ज्या वेळेला रप्चर होऊन त्याच्या 2 एटम्स मध्ये की जे गॅसेस फॉर्म मध्ये आहेत ते डिसोसिएट होण्यासाठी जे एन्थाल्पी चेंज आपण मेन्शन केली दॅट इज 436.4 किलो जूल. दिस इज नथिंग बट बॉन्ड एन्थाल्पी. म्हणजेच इन दिस रिॲक्शन 1 मोल ऑफ एन गॅसियस हायड्रोजन डिकम्पोजेस टू प्रोड्यूस gaseous hydrogen atoms. The enthalpy change of this reaction is nothing but 436.4 kilojoule. It is nothing but bond enthalpy of hydrogen. हायड्रोजन मॉलिक्यूल साठीची बॉन्ड एन्थाल्पी आहे. त्याच पद्धतीने त्याची डेफिनेशन केलेली आहे. मग व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ बॉन्ड एन्थाल्पी? द एन्थाल्पी चेंज रिक्वायर्ड टू ब्रेक particular covalent bond in 1 mole of gaseous molecule to produce gaseous atoms and or radicals called as bond enthalpy. 1 mole gaseous molecules ज्या वेळेला रप्चर होऊन त्याच्याच गॅसियस एटम मध्ये किंवा त्याच्या रॅडिकल मध्ये ज्या वेळेला सेपरेट आउट होतात त्याच्यासाठी लागणारी एन्थाल्पी म्हणजेच बॉन्ड एन्थाल्पी होय. लक्षात येते का बघा. मी त्याच्यासाठी दुसरं एक एक्झाम्पल घेतो. समजा मी HCl घेतलं. HCl 1 मोल HCl गॅसेस फॉर्म मध्ये ज्या वेळेला मी घेतोय तो डिसोसिएट करून त्याच्यापासून आपल्याला 2 एटम्स, एक हायड्रोजन एटम आणि दुसरा Cl एटम सेपरेट आउट होतोय. आणि त्याच्यासाठीची बॉन्ड एन्थाल्पी म्हणजेच आता आपण म्हणतोय एन्थाल्पी ऑफ अ रिॲक्शन ती किती आहे, 431.9 किलो जूल इतकी आहे. एन्थाल्पी ऑफ दिस रिॲक्शन इज स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ दिस रिॲक्शन इज किती आहे, 431.9 किलो जूल इतकी आहे. ज्या वेळेला 1 मोल ऑफ एन gaseous HCl molecule separates to give you H atom and another Cl atom, enthalpy change for this reaction is 431.9 kilojoule. या रिॲक्शन मध्ये तो 1 मोल मध्ये आहे, गॅसेस फॉर्म मध्ये आहे आणि त्याच्यापासून गॅसेस एटम मध्ये त्याचं सेपरेशन होतंय. म्हणजेच या रिॲक्शनची एन्थाल्पी म्हणजेच या HCl ची बॉन्ड एन्थाल्पी आहे. म्हणजेच डेल्टा H0 H-Cl बॉन्ड एन्थाल्पी किती आहे, अगेन 431.9 किलो जूल पर मोल. लक्षात येते का बघा. या पद्धतीनं तो असणारा एन्थाल्पी चेंज त्या रिॲक्शनची म्हणजेच त्या असणाऱ्या मॉलिक्यूलची बॉन्ड एन्थाल्पी असते. तर त्याच्या पुढे जाऊन आपण बघणार आहे ॲव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी. हे झालं डाय ॲटॉमिक मॉलिक्यूलच्या बाबतीत. समजा पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल असेल, फॉर अंडरस्टँडिंग द ॲव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी जस्ट वी हॅव टू कन्सिडर थर्मोकेमिकल इक्वेशन फॉर डिसोसिएशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. वॉटर मॉलिक्यूल डिसोसिएट करत असताना आपल्याला काय मिळतं,
वॉटर मॉलिक्यूल डिसोसिएट होत असताना दोन स्टेपमध्ये सेपरेट आउट होतो. पहिल्यांदा मी टोटल कन्व्हर्जन लिहितोय H2O दॅट सेपरेट्स इन 2H atoms gaseous atoms प्लस ऑक्सिजन गॅस. त्याच्यासाठीच एन्थॅल्पी चेंज किती आहे तर डेल्टा H दॅट इज इक्वल टू 927 किलोजूल पर मोल. याच्यासाठीची एन्थॅल्पी चेंज किती आहे 927 किलोजूल पर मोल इतकी आहे. आता आपल्याला माहित आहे की मी याचं स्ट्रक्चर लिहायचा प्रयत्न करतो. समजा मी अशा पद्धतीने वॉटर मॉलिक्यूल ड्रॉ केला आणि पद्धतीने ड्रॉ केल्यानंतर मला असं दिसतंय की वॉटर मॉलिक्यूल रप्चर होत असताना दोन स्टेप मध्ये रप्चर होतोय. पहिल्यांदा आपण असं म्हणतो की H2O दॅट सेपरेट्स इन OH गॅस प्लस H गॅस. याच्यासाठीची एन्थॅल्पी आहे 499. डेल्टा H फॉर दिस फर्स्ट स्टेप इज 499 किलोजूल. आणि दुसऱ्या स्टेप मध्ये काय होतं सेकंड स्टेप OH गॅस दॅट सेपरेट्स इन O ऑक्सिजन ॲटम आणि दुसरा हायड्रोजन. आता या पद्धतीनं दुसऱ्या स्टेप मध्ये ज्या वेळेला तो कन्वर्ट होतोय त्यावेळेला त्याची एन्थॅल्पी किती आहे तर 428 किलोजूल इतकी आहे. या पद्धतीनं ज्या वेळेला दोन स्टेप मध्ये ते कन्व्हर्जन होतंय त्यावेळेला असं दिसतंय की मात्र याची टोटल असणारी एन्थॅल्पी किती आहे 927 किलोजूल आहे. टोटल एन्थॅल्पी फॉर दॅट रिॲक्शन दॅट इज 927. आता ज्या पद्धतीनं आपण हे कन्व्हर्जन बघतोय वॉटर मॉलिक्यूल रप्चर होत असताना ऑक्सिजन आणि हायड्रोजन OH किती बॉन्ड्स आहेत दोन आहेत O-H O-H. पहिला बॉन्ड रप्चर होतोय त्यावेळेला एन्थॅल्पी किती आहे 499 किलोजूल आहे. दुसऱ्या स्टेप मध्ये दुसरा OH ज्या वेळेला रप्चर होतो त्यावेळेला त्याची एन्थॅल्पी किती आहे 428 आहे. पहिला OH ज्या वेळेला रप्चर होऊन एक हायड्रोजन सेपरेट होतो त्यावेळेला मात्र एन्थॅल्पी ही जास्त आहे. आणि दुसरा OH डिसोसिएट होऊन H सेपरेट होतोय ऑक्सिजन सेपरेट होतोय त्यावेळेला त्याची एन्थॅल्पी 428 आहे. दोन OH बॉन्ड रप्चर होत असतानाची एन्थॅल्पी अलग आहे. मात्र अशा केसच्या बाबतीत आपण त्या OH बॉन्ड एन्थॅल्पी ही ॲव्हरेज कन्सिडर करतो. म्हणजेच 927 जी आहे त्याची ॲव्हरेज काढतो आपण आणि ती व्हॅल्यू येते 463.5 किलोजूल. या पद्धतीनं पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल जर आपण कन्सिडर करत असू तर त्या पद्धतीनंच आपल्याला बघायला मिळतं की त्याची ॲव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी कन्सिडर केली जाते. असंच काहीसं मिथेन मॉलिक्यूलच्या बाबतीत पण आपल्याला बघायला मिळतं. मिथेनमध्ये म्हणजे स्ट्रक्चरच्या रूपात लिहिलं तर आपल्याला थोडं चांगलं कळेल. आता या पद्धतीनं मिथेन मॉलिक्यूल मी ड्रॉ केलेला आहे. यामध्ये CH 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 असे 4 बॉन्ड्स आहेत. किती बॉन्ड्स आहेत 4 बॉन्ड्स आहेत. आणि या पद्धतीनं प्रत्येक बॉन्ड एक बॉन्ड रप्चर झाला की पहिल्या स्टेप मध्ये काय मिळणार आहे एक H आणि CH3. दुसऱ्या वेळेला काय मिळणार आहे एक H CH2. तिसऱ्या वेळेला एक H आणि CH आणि चौथ्या वेळेला त्या CH मधला बॉन्ड. या पद्धतीनं 4 CH बॉन्ड रप्चर करत असताना त्याची बॉन्ड एन्थॅल्पी ही अलग आहे प्रत्येक वेळेला. आणि त्या टोटल बॉन्ड एन्थॅल्पी म्हणण्याऐवजी टोटल एन्थॅल्पी चेंज फॉर दॅट डिसोसिएशन दॅट इज नथिंग बट ती किती आहे 1665 किलोजूल इतकी आहे. मात्र या प्रत्येकाची जी व्हॅल्यू अलग आहे ती तशी काउंट न करता आपण त्याची काय करतो डिवायडेड बाय 4 करून त्याची ॲव्हरेज व्हॅल्यू कन्सिडर करतो आणि दॅट व्हॅल्यू इज 416 किलोजूल. आणि या पद्धतीनं मिथेन मॉलिक्यूल मध्ये सुद्धा 4 जे CH बॉन्ड्स आहेत त्या प्रत्येकाची असणारी बॉन्ड एन्थॅल्पी अलग आहे. मात्र अशा पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूलच्या बाबतीत आपण ॲव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी आपण कन्सिडर करतो. लक्षात येत असावं. त्याच्या पुढे जातोय आपण. त्याच्या पुढचा पॉइंट आहे
reaction and bond enthalpy. रिएक्शन अँड बॉन्ड एन्थाल्पी. या पॉइंट मध्ये आपल्याला बघायचं आहे रिएक्शन अँड बॉन्ड एन्थाल्पी मध्ये in a chemical reaction reactant bonds are broken and that requires energy and product bonds are formed that ejects energy. By knowing the bond enthalpies of different bonds enthalpy of a reaction can be calculated. आता जसं की आपण म्हणतो एखादं कन्व्हर्जन होतं, एखादी रिएक्शन होते, म्हणजे काय होतं, रिएक्टंट बॉन्ड रप्चर होतात. ते बॉन्ड रप्चर होत असताना त्याला एनर्जी रिक्वायर केली जाते आणि ज्या वेळेला प्रोडक्ट फॉर्म होत असतो म्हणजेच प्रोडक्ट साठीचे बॉन्ड फॉर्म होत असतात त्यावेळेला एनर्जी इजेक्ट आउट होते. ओव्हरऑल एनर्जीचा जो डिफरन्स आहे तो म्हणजेच एन्थाल्पी ऑफ रिएक्शन आहे. आता त्या पद्धतीने आपण असं लिहितो एखादं एन्थाल्पी ऑफ रिएक्शन म्हणजे मग काय आहे, तर पद्धतीनं आपल्याला एन्थाल्पी ऑफ रिएक्शन आणि बॉन्ड एन्थाल्पी समजावून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतो. हायड्रोजन आयोडाईड तो कशापासून फॉर्म, हायड्रोजन आणि आयोडीन पासून फॉर्म होतोय. तर मी एक रिएक्शन लिहितोय, हायड्रोजन गॅस प्लस I2 गॅस गिव्स चॉईस ऑफ HI गॅसियस फॉर्म मध्ये. आता यामध्ये मला या असणाऱ्या H2 गॅस मध्ये पहिल्यांदा काय होणार आहे, यामधल्या H डॅश H मधला बॉन्ड रप्चर होणार, तसंच I डॅश I मधला बॉन्ड रप्चर होणार आणि परत H आणि I मध्ये बॉन्ड फॉर्म होणार आहे. आणखीन एक H आणि I दॅट इज ट्वाइस H आणि I या पद्धतीनं बॉन्ड्स फॉर्म होणार आहेत आणि त्यासाठी होणारे जे काही एन्थाल्पी चेंज आहे ती म्हणजेच या रिएक्शनची एन्थाल्पी चेंज असणार आहे. ती मी लिहितोय, ती या पद्धतीनं लिहावी लागेल. डेल्टा H for that reaction is nothing but summation of bond enthalpies of reactant. मी हे स्टँडर्ड कंडिशनला केलं तर स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन होणार. म्हणजे मी इथं काय मेन्शन करणार, डेल्टा H0 फॉर दॅट रिएक्शन इट इज नथिंग बट डेल्टा H0 फॉर वन, यामध्ये H डॅश H. आणखी कोणा रिएक्टंट मध्ये बॉन्ड एन्थाल्पी कोणाची घेणार आपण, डेल्टा H0 ऑफ I डॅश I. लक्षात येते का. देन मायनस प्रोडक्ट मध्ये कोण आहे, तर मायनस ट्वाइस ऑफ डेल्टा H0 ऑफ H डॅश I. या पद्धतीनं आपण पाहतोय रिएक्टंट बॉन्ड एन्थाल्पीज मायनस प्रोडक्ट बॉन्ड एन्थाल्पी म्हणजेच काय, एन्थाल्पी ऑफ रिएक्शन आहे. ते स्टँडर्ड कंडिशनला असेल तर स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन आहे. आणि याच्यावरतीच आपण एक न्यूमेरिकल बघणार आहे, ते आपण न्यूमेरिकल लिहून घेतो. इथं हे आहे, कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ दिस रिएक्शन. कोणती आहे, N2H4 gas reacts with hydrogen gas that produces twice of NH3 gas. या कन्व्हर्जन साठी स्टँडर्ड एन्थाल्पी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. त्यासाठी काही गिव्हन टर्म्स दिलेले आहेत आपल्याला. काय दिलेलं आहे, डेल्टा H0 फॉर N डॅश H म्हणजेच स्टँडर्ड बॉन्ड एन्थाल्पी दिलेली आहे नायट्रोजन डॅश हायड्रोजन मधली. ती किती आहे, 389 आहे. हायड्रोजन साठी स्टँडर्ड बॉन्ड एन्थाल्पी दिलेली आहे ती आहे 435 किलो जूल पर मोल. नायट्रोजन त्यामधलं बॉन्ड एन्थाल्पी दिलेली आहे ती आहे 159 किलो जूल पर मोल. या पद्धतीनं आपल्याला काही गिव्हन टर्म्स दिलेले आहेत. यामध्ये आपण स्ट्रक्चरल फॉर्म मध्ये रिएक्शन लिहूया. या पद्धतीनं मी कन्वर्जन लिहितोय, N2H4 प्लस हायड्रोजन दॅट गिव्स NH3 1 2 3 3 हे ट्वाइस इन नंबर. या पद्धतीने कन्वर्जन आहे. तर आपल्याला माहित आहे की मगाशीच आपण बघितलं की डेल्टा H0 फॉर दिस रिएक्शन इज नथिंग बट समेशन ऑफ H0 of reactant
बॉन्ड एन्थाल्पी मायनस समेशन ऑफ H0 ऑफ प्रोडक्ट बॉन्ड एन्थाल्पी. या पद्धतीनं रिएक्टंट बॉन्ड एन्थाल्पी आणि प्रोडक्ट बॉन्ड एन्थाल्पी यांची समेशन त्यातला डिफरन्स आहे. तर रिएक्टंटला कोण कोण आहे तिथं आपण मेन्शन करतो. रिएक्टंट मध्ये काय आहेत, इथं 4 काय आहेत, 1 2 3 आणि 4 4 डेल्टा H फॉर N डॅश H बॉन्ड आहेत. किती, 4 टाइम्स डेल्टा H ऑफ N डॅश H आहे. त्याच्यानंतर N डॅश N 1 आहे. सो प्लस डेल्टा H0 लिहूया आपण, स्टँडर्ड पाहिलेत ना. N डॅश N त्या व्हॅल्यूज आहेत. नायट्रोजन नायट्रोजन मधला एक बॉन्ड आहे आणि काय आहे, हायड्रोजन हायड्रोजन मधला एक बॉन्ड आहे. प्लस डेल्टा H0 फॉर H डॅश H. हे झाले रिएक्टंट बॉन्ड एन्थाल्पीज. मायनस काय आहे, प्रोडक्ट मध्ये कोण आहे, तर N डॅश H किती आहेत, 3 आहेत. असे 2 मॉलिक्यूल म्हणजेच काय आले, 6 N डॅश H आले. तर 6 इंटू डेल्टा H0 फॉर N डॅश H. आता यामध्ये इथं N डॅश H, इथं पण N डॅश H आहेत, इथं 6 आहेत आणि इथं 4 आहेत. तर यामधले 4 ला 4 जर निग्लेक्ट झाले तर प्रोडक्ट मध्ये किती राहिले, ट्वाइस इन नंबर राहिले. तर त्याच्या पुढे जाऊन आपण सिम्प्लिफाय करून लिहितोय. तर काय येणार आहे पुढं, तर या पद्धतीनं यातले 2 N फक्त N डॅश H प्रोडक्ट मध्ये शिल्लक राहिली. तर त्याच्या पुढे जाऊन आपण लिहितोय डेल्टा H0 फॉर दिस रिएक्ट. हे 4 ला 4 काय झाले, कॅन्सल झाले. फक्त काय राहिलं, डॅश N 1 राहिला, हा कट झालाय. काय त्याच्या पुढे जाऊन N डॅश N किती आहे, 1 आहे. N डॅश N 159 बरोबर. प्लस इथं H डॅश H 1 आहे, H डॅश H 435 बरोबर. मायनस इथं प्रोडक्ट मध्ये किती आहेत, ट्वाइस इन नंबर मध्ये कोण आहे, N डॅश H N डॅश H 389. या पद्धतीनं आता या दोघांची समेशन करूया. ती येते 594. किती आली, 594 आली. याचं मल्टिप्लिकेशन करूया, मायनस दॅट इज 778 आणि या पद्धती येते -184 किलो जूल पर मोल. या पद्धतीनं डेल्टा H0 या रिएक्शन साठी किती येतं, -184 किलो जूल पर मोल.